नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या विशेष बातम्या। अंढेरा फाटा ते गाव पाणीपुरवठा योजना ठप्प। निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत चौकशी व ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी। जल जीवन मिशन अंतर्गत अंढेरा फाटा ते गाव पाणीपुरवठा योजना गेल्या 2 वर्षापासून ठप्प अवस्थेत असून अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांनी केला आहे। या योजनेत तालुक्यातील 13 गावाचा समावेश असून या सर्व गावातील पाणीपुरवठा गेल्या 2 वर्षापासून ठप्प आहे। सदर योजनेअंतर्गत फिल्टर प्लांट, पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन व गावांतर्गत जोडणीचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। काही ठिकाणी पाईपलाईनीचे खोदकाम अपूर्ण अवस्थेत ठेवले गेले असून रस्त्याचे काँक्रिटीकरण सुद्धा करण्यात आलेले नाही। शासन दरवर्षी पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून देतात। अशा निकृष्ट दर्जाच्या व निष्काळजी कामामुळे शासनाची सरळ फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर श्रीमंत राजे लखुजीराव जाधव गड किल्ले ऐतिहासिक वास्तू संवर्धक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सचिव आतिश राजे जाधव यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बुलढाणा यांना सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे। AP न्यूज महाराष्ट्रासाठी आमचे विशेष प्रतिनिधी देऊळगामई येथील प्रकाश साकला। 13 गावचे लोक मिळून आम्ही आंदोलनाची रूपरेषा ठरवू। देवघराच्या तालुक्यातील अंढेरा फाटा येथील 13 गावातील पाणी पुरवठा योजना जल जीवन योजना मिशन अंतर्गत सुरू झाली, परंतु दुर्दैवाने 2 ते 3 वर्षापासून ठप्प आहे। त्या योजनेत पाण्याचे फिल्टर, पाईपलाईन, प्लांट, टाक्या ही सर्व कामे अपूर्ण स्वरूपात दिसत असून सर्व कामे ठेकेदारांनी अर्धवट सोडून दिली। रस्त्याची पुनर्बांधणी देखील केली नाही। शासनाच्या याबाबत शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करण्याचा कारभार दिवसाढवळ्या अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने सुरू आहे। ही बाब अत्यंत चिंताजनक आहे। यासारख्या 13 गावातील नागरिक या योजनेतून आजही वंचित असून येणाऱ्या काळात संभाव्य पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तो टाळण्यासाठी आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बुलढाणा येथील कार्यकारी अभियंता यांना श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव प्रतिष्ठान आडगाव राजे यांच्या वतीने निवेदन दिले आहे। निवेदनात नमूद केले आहे की तात्काळ पाणीप्रश्न मार्गी लावा, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने जन आंदोलन उभारू असा इशारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने दिला असून